नमस्कार, काय नाव दादा तुमचं? मजर खान. मजर खान. कुठले तुम्ही? डायरेक्टली सिंदखेड. आता अनेकांचं मत आहे की बाबा जातीवाद केला जातो, धर्म बघितला जातो, तर तुमचं काय म्हणणं आहे? दादा तसं करतात का? फक्त मनोज दादाला आम्ही पाहिला जात गीत आम्ही सगळे सोडून दिले. फक्त त्यांनाच मध्ये आमचे काही साहेब तिकडे आहे, सगळं तिकडे आहे. ते विशेष नाही जातीपातचं इथं कुठं सिंदखेड राज्यामध्ये असं मावले. फक्त लोक घडी भाव राहिले बस आहे. म्हणजे दादांना तुम्हाला युवा नेतृत्व म्हणून निवडून आणायचं? 100% बरोबर. नंबर सीट दादा म्हणल्यावर. बरं. तुमचं काय नाव दादा? माझं नाव सुनील शेख. सुनील शेख. म्हणजे आपण सगळे मुस्लिम बांधव आहेत? सर्व मुस्लिम. ठीक आहे. सर्व आम्ही दादाच्या मागच आहे. दादाच्या मागे म्हणजे जे लोक नाव ठेवतात की धर्माचं राजकारण केलं जातं त्यांना सगळ्यांना तुम्ही हे करता? नाही, तसा विषय काही असं नाही. काहीच विषय. सर्व विकासच्या कामावर चालू आहे. हां. इथं विकास होईल म्हणून आम्ही नवीन चेहरा बघत आहे आणि मनोज दादाला आम्हाला निवडून आणायचं आहे 100%. आता युवा ते येणारच 100%. युवा नेतृत्व सगळे म्हणताय दादांना, तर तुमचं युवा म्हणून काय अपेक्षा आहे ती पण सांगा. मनोज दादा करचे नातं सर सगळं खरं. आम्ही काहीसाबच्या मागे हां. जे काहीसाब आम्हाला सांगत त्याच्यावर आम्ही ठाम आहे. धन्यवाद. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराला वेग येत आहे. शहरी व ग्रामीण भागात प्रचार जोमाने सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युवा उमेदवार मनोज कायंदे यांना मतदाराची पसंती मिळत असल्याचा दावा सिंदखेड राजा महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे यांनी केलाय. गेल्या 3 दशकांपासून मतदारसंघामध्ये विकास कामे झाली नसल्याची प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटत आहे. युवा उमेदवार मनोज कायंदे यांना ग्रामीण व शहरी भागात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य मतदारांना भावत असल्याचं ठाकरे म्हणाले. कायंदे यांचे वडील स्वर्गीय देवानंद कायंदे यांचे मतदारसंघातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्यांनी केलंय. आई नंदाताई या सुद्धा सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत. अशा प्रकारे राजकीय वारसा लाभलेल्या मनोज कायंदे यांना एकदा तरी संधी देण्यासाठी मतदार आता उत्सुक आहेत. मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनमिळावू स्वभावाचे मनोज कायंदे हे प्रत्येक अडचणीत धावून जाणारे मनोज कायंदे यांना निवडून आणण्यासाठी युवा वर्ग आता पुढे आला असून यावेळी मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आणि मनोज कायंदे निवडून येतील अशी चर्चा मतदारसंघात असल्याचेही ते म्हणाले. मनोज कायंदे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की मनोज कायंदे यांना राजकीय वारसा आजोबा स्वर्गीय खंडोजी कायंदे यांच्याकडून मिळाला आहे. वडील स्वर्गीय देवानंद कायंदे यांनी देळगोराजा शहरासारख्या छोट्या शहरामध्ये शिक्षणाची गंगा आणली आणि त्यामध्येच कृषी महाविद्यालय, फार्मसीसारखं विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून त्यांनी दिले आहेत. गजानन महाराज कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या आई नंदाताई कायंदे या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. नंदाताई 1994 ते 1997 या काळात देळगोराजा पंचायत समितीचे उपसभापती सुद्धा राहिलेले आहेत. आता उल्लेखनीय म्हणजे 1997 ते 1998 या काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्या होत्या. स्वतः मनोज कायंदे 2017 ते 2022 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. ते नियोजन समितीचे सदस्य सुद्धा 2017 या कालावधीमध्ये त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळलेलं आहे.